स्टार्टिंग हो रही है। देखो मास्टर फ्राई। तो आज पापा बना रहे शाम का नाश्ता हमारा है। देखो रात का खाना। रात का खाना आज पापा के हाथ में। मम्मी को फुल आज रेस्ट है। रेस्ट आराम आराम है। आणि और बघा हम हिंदी में बोलेंगे आज। देखो कैसे बने। देखो आपको खाना है तो जल्दी आ जाओ। आपल्याला पुरेल का हमें नहीं पूरेगा, इधर से खा लो। आणि दिसताना खूप टेस्टी दिसतंय हे बघा। काय केलं बघू द्या एक मिनिट। सांगा बरं काय काय केलं। आता फ्राय मी सांगते। फ्राय चालू आहे, तवा फ्राय मी सांगते आता हे बघ पप्पा आता मासे फ्राय करते। मासे फ्राय झाले पप्पाच भाजी करणार आहे। अरे आज मला फुल आराम आहे की नाही। मी फक्त धुणं व्हिडिओ धुवायचं तू। कपडे धुवायचे दिसले त्याच्यात तुम्ही बघा मस्त छान अशी आपली व्हिडिओची सुरुवात आहे ना। तर माशाने झाली आहे आणि हे बघा किती छान मासे बनवले त्यांचे दादले मस्त एकदम कडक कडक भाजले उडत येत त्याला ते बघा। मी सगळं दाखव थांब मला दाखव मी काय सांगता। आज हे तुमची दादा बघा तेल उडत आहे। आज माझा जीचा पेपर होता त्याच्यामुळे पप्पा माझे सोडायला माझा दिवसभर दिलं तुझ्याला यायला 7 वाजले। मग आलो पप्पाने मासे आणले आहे। तर मग मम्मीचं काही झूट आहे ना फोन पासून लवकर। तर पप्पा म्हणे चल मीच करीत होता। आज पप्पाकडून जेवण आहे। मम्मीला आज फुल आराम आहे। मम्मी का आराम। अरे मला आज आराम आहे फुल आणि मला सगळं आयतं भेटणार आहे आज खायला। तुमचे दादा आज घरी आहे आणि मस्त फ्राय मासे बनवते एकदम छान आणि वास लय भारी येते। मला आता एक खावा वाटतोय तर मी टेस्ट घेते आता। मग काय असं नसतं जेव्हा झालं ते तेव्हा खायचं असतं आहे का नाही। बोल मी ना आणि माझा आता क्लास संपला। क्लासची मुलं गेली म्हणजे 7:30 पावणे 8 वाजले होते। लई दमले होते मी आणि मग त्यामुळे मी काय केलं थोडी लोळे आराम केला। आता मी दादा आली तिने मस्त मासे फ्राय केले। आता मी एक मासा खाते टेस्ट सांगते। तोंडाला पाणी सुटलंय माझ्या। तुला घेऊन जा दादाला बी खाऊ घाल। ती प्लेट एकच माझ्यासाठी बाद झालं। दादाला तुम्ही खाऊ घाला मला मासे खाता येत नाही। गुजरात जायचं म्हणून इथंच खाते। काटे खाशी ना बघा किती छान फ्राय केले तुमच्या दादाने। किती छान फ्राय केलेलं आहे बघा। एकदम असं कडक आणि स्पायसी झालेले। स्पायसी नाही पण असं कडक कडक झाले। तोंडाला पाणी सुटले कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं सांगा नाही कसं मी नाही करत। वेगळं झाले खाते मी पण नंतर करा। पप्पा चांगले शेप आहे आणि आता मम्मी व्यायामाला जाते ना त्याच्यामुळे रोज सकाळचं स्वयंपाक पप्पाकडे असतो। काही नको करीते पप्पा भाजी बनवते मग चपात्या करून जाते मग करीते ना काही भाजी करायला। रोज नाही बनवते एखाद्या दिवशी बनवते। पप्पा रोज बनवता ना तुम्ही। पप्पा तू लय साईड घेते का मम्मी। अरे बनवते पण मग एखाद्या वेळेस मी बनवते एखाद्या वेळेस पप्पा बनवतात। नाही कधी सांगायचं करतात ना पप्पा असं नाही करीत नाही। पप्पा लय हेल्प करतात मला। पण पप्पा तू लय साईड घेते तू तसं म्हणतो। आणि या खायला होय मास एक तर चिकट मीठ लागते खात असाल तर एक पण चिकट लागेल। तेल किती टाकलं तुम्ही 3 पळे मग भाजी टाकतो आपण तेवढं याला काटा हवं खा एक एक निवडून। काटे ते ए हौद आणले मला मासा खाता नाही येत। हौद खा। अरे असं दाबू दाबू खायचं बा असं दाबून घ्यायचं हाताने। आता ना मला मासा खाता येत नाही। मी मासा खाऊन घ्यायचे आणि मग बोलते तर तिची व्हिडिओ काढते। जा तुला पण दे त्याला नाही मी नंतर खाईन दादूला देते। आणि हे बघा हे भाजीसाठी मी आता कांदा कापला आहे आणि पप्पा हे बघा एवढं मटेरियल मागवलं आहे दुकानातून। आणि पप्पा आज सांगा रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही पण खूप भारी आहे। पप्पा हे कसं बॅटर केलं हे सांगा ना। हां हळूच
वा वा किती भारी झाले लाल लाल. फक्त मासे स्वच्छ धुवून घेतले मिठाच्या पाण्याने. नंतर हळद आणि मीठ लावलं मी त्याला. मला मीठ पावडर टाकायची होती पण तेव्हा आपल्याला उपलब्ध नव्हते. नंतर मग ते आणले. ती भाजी टायमा टाकणार आहे मी. याची पातळ भाजी पण बनवणार आहे. भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. भाजी बनवताना परत दाखवतो. आणि याच्यात फक्त म्हणजे हळद आणि मीठ आहे आणि फ्राय करता येईल तरी लय भारी लागते. वासच लय भारी येते लाल एकदम. त्याच्यातलं पाणी जाते खाली. तेल सगळे झाले. आता मी कसं केलं लाल 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 झाले. कडक केलं. मला आज लय ऐक देतो. तुम्ही खा ना. आम्ही दुकानात नाही मी नंतर खाईन तुमच्यासोबत. नाही आता नाही खाणार. नाही नाही याला थोडीशी उकळी आली का, थोडीशी गरम झाले का, ही माशी मी थोडीशी फ्राय करून घेतले. मग त्यात मी टाकून देणार ते रस्सा. चमचा पुढे आहे की पुढे चमचा नाही चमचा नाही. सापा. लई खारट वही ना ते काही माशाला पण मीठ आहे ना. मोठा गोळा पडला आहे. चवीनुसार मीठ घ्या तुम्ही. तुम्हाला कसं लागेल तसं. आमची भाजी थोडी त्याची म्हणून मी थोडंसंच घेतलं. थोडं नाही ते जादा पडलं. जादा नाही पडलं. आपलं घ्या ना. दाखवलं जादा पडला सांगता येत पुढे बी शकतं. काय मोर हा टाका. हे बघा आता मासे टाकतो. मासे टाकून राहिले. सगळे टाकणार आहे. नाही नाही पप्पाने बघा आज लय भारी माशाची भाजी केली आहे आणि मम्मीला सुट्टी दिली आहे. भाजी केली आहे पप्पानी आणि मम्मीपेक्षा पण खूप भारी भाजी झाली. आज भाजी यांना सगळे कामाला सुट्टी. आज मला सुट्टी म्हणल्यानंतर यांना सगळ्यांना जेवण माझ्या हातचं. आज मासे पण मी बनवले फ्रायमध्ये. तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कसे मासे आहेत. याला फक्त लाल मिरची, मीठ आणि हळद पावडर एवढी टाकली होती. त्यांना थोडंसं मसाल्यात भिजू घातले म्हणजे थोडंसं 5-10 मिनटं. आणि नंतर त्याला फ्राय केले. तुम्हाला मी आत्ता आज उघड काढला एवढं ते तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर भाजी बनला तो पण दिसन. लाल मसाला स्पेशल फिश करी. लय भारी भाजी बनवली पप्पाने. आज मम्मीला पूर्ण सुट्टी दिली. पप्पाला सुट्टी असून पण पप्पाला काम करावं लागत आहे. मम्मीला सुट्टी नाही दिली. मम्मी पोळ्या बनवणार आहे किंवा भाकरी बनवणार आहे. हा मम्मीला आता पोळ्या किंवा भाकरी. सुट्टी कोणालाच नसते आपल्याकडं. एक भाजी ते एक भाकरी बनवणार. अहो पण तुम्ही ना सगळ्यात भारी. खरंच भारी. आम्ही पहिल्यापासूनच भारी. तुम्हाला रोज भाजीचं एवढं टाकवणार मी माझ्या हातचा. व्हेज नॉन व्हेज. आणि तुमचे दादा मला खूप हेल्प करतात. बघा कशी तरी आली त्याला भाजीला. आता करू का बंद झाली हो. उकळी भाजी करा बंद. आणि ना तुमच्या दादाने खरंच लय भारी भाजी केली. इतका छान वास येतोय. आणि ही भाजी ना म्हणजे ना मला असं झालं कधी खाते कधी मी भाकरी करते. आता भाकरी करावं लागणार. मला तर असं वाटतं मी ज्वारीच्या भाकरी नाही तर पांढरा भात लावा मस्त पैकी. पण मला भात खायचं नाही. पण ना मुलांसाठी चपात्या कर, पोळ्या कर. आपल्यासाठी 2 ज्वारीच्या भाकरी कर. बर ठीक आहे. तुम्ही म्हणल्या तुमची आज्ञा सर राखो पर. ज्वारीची भाकरी आणि मासे असे. मग फक्त कशी टेस्ट लागते ती. तुमच्या दादाला ये दमात येते एवढ्यामध्ये तर आम्हाला नक्की सपोर्ट करा. त्यांना म्हणा आम्हाला सपोर्ट करा. लय मेहनत किती. आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा.
आमच्या चॅनलला ग्लो करा, दोन नाही ग्रो करा. ग्लो येऊन द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईबर भरपूर आहेत, पण ते पुढे चाला ना, आणि त्याच्यामुळे आम्ही थोडस नाराज आहे. व्हिडिओ बनवू वाटत नाही असं होतं. हा, कारण 5-6 वर्ष झाली, 4 वर्ष होऊन गेली माझा मेहनत करते. प्रत्येक भाजीचा उद्यापासून सगळ्यापासून तुम्हाला व्हिडिओ येणार. मी स्वतः बनवतो भाजी, कशी बनवायची मी तुम्हाला उद्यापासून सांगणार. तुमचं बघून सगळ्या बायका म्हणतील त्यांच्या नवऱ्यांना की बघा हे कशी भाजी बनवते, भाजी बनव. तसं नाही, मला आवडतं भाजी, मला मी भाजी बनवतो आणि खूप छान छान तुम्ही बनवतो. लहान होते तरी मदत करायची ते, आणि तुमच्या दादा स्वभाव असायचे आईला सुद्धा मदत करायची त्यांच्या, त्यांना मला आवडतं लहान फक्त काळ्या मसाल्याची भाजी येत नाही, म्हणजे मला ती किती भाजायचं काय भाजायचं त्याचा अंदाज नाही. पण लाल मसाल्याची भाजी मला कुठली सांगा तुम्ही बनवायची, काही सांगा. मटाचं कडण, हुलग्याचं कडण, तुरीचं कडण, सगळ्या भाजी बनवतोय मी. भेंडी फ्राय आणि म्हणा, ना आता तुमच्या दादांना मी रोज व्हिडिओ मध्ये घालते, त्यांचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल. बाबा भेंडी फ्राय खायचं. मम्मी तर भेंडी फ्राय कधीच बनवत नाही. मी पप्पाच्या हातची भेंडी फ्राय खाणार भेंडी आहे. आता नाही सीझन त्याचं, भेंडी नाही सध्या बाजारात. नाही जावं तर मी बनवतो. नाही पण तुमच्या दादांना आता कॉन्फिडन्स आला ना हळूहळू, त्यांचे मस्त छान व्हिडिओ बनवायला घेणार मी इथून पुढं. माझं एक आता गॅस बंद केला बघ. आता व्हिडिओ शेवट करा आता, कारण चार्जिंग संपली. सगळा पसारा दाखव किती केलेला आहे. आता हा सगळं मम्मी आवरण. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. रोज छान छान व्हिडिओ रोज बघायला छान भेटणार छान आहे व्हिडिओ इथून पुढं. तुम्हाला भेटणार आहेत. आणि रोज येणार आता डेली. डेली व्हिडिओ भेटणार तुम्हाला माझ्या भाजीच्या, मी बनवलेले. आणि असं आमच्या घरातल्या फनी गमती जमती सुद्धा येणार. बरं चालेल. बाय बघा कशी भाजी. बाय करावी आता. राम टाटा राम. बाय बाय. सपोर्ट करा. हम्म.